आपल्या महाराष्ट्रात वारकऱ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल नामाचा जयघोष करीत विठू माऊलीच्या चरणावर आपली सेवा अर्पण करण्यासाठी 20-22 दिवसांची पदयात्रा करीत सध्या पंढरीची वारी सुरू आहे. अत्यंत वृद्ध वारकऱ्यांसाठी वेगळी व्यवस्थाही या ठिकाणी असते. गेल्या अनेक शतकानुशतकांचा वारसा या पंढरीच्या वारीला आहे. या पायी जाणाऱ्या पंढरपूरच्या वारीमुळे पंढरीचा देव म्हणजे सावळा विठ्ठल जनसामान्यांना आपला वाटतो. गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात हरिनाम आणि विठ्ठलाची भजने गात मजल दरमजल करत ही हव्वारी वारी सुरू असते. भावपूर्ण भेटी, जागोजागीचे रिंगण कार्यक्रम आणि भोजन समारंभ या गोष्टीच आपल्या महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेची बलस्थाने आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस असे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली जाऊन जवळपास 900 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. तुकाराम महाराज तर शिवकालीन संत आणि समाजसुधारक होते. त्यांनाही विठ्ठलचरणी रुजू होऊन 350 पेक्षा जास्त वर्षकाल लोटला आहे. तरी अजूनही वारी करणारे तेवढ्याच भक्तिभावाने पंढरीला जाण्यात धन्यता मानतात. आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन चंद्रभागीच्या पवित्र पाण्याने एक वेळ अंघोळ केली म्हणजे पुढच्या वारीपर्यंत आपले पुण्य टिकते असा सर्व वारकऱ्यांचा ठाम विश्वास आहे. परंतु आता सध्याच्या काळात जे मार्ग वारीसाठी आहेत ते निष्कंटक राहिलेले नाहीत असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरू नये. पूर्वीच्या काळी वारी ज्या मार्गाने जाईल त्या मार्गात त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशी मिळेल, वारकऱ्यांना उत्साह वाटावा आणि आनंद मिळावा याची काळजी वारी मार्गावरील सर्व गावातील नागरिक घेत असत. परवाच विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीतून जाणाऱ्या 3 वारकरी महिलांना बेफामपणे चिरडले. अनिर्बंध वेगात धावणाऱ्या एका वाहनाने विठ्ठलाचे नाम मुखात असतानाच त्यांचा जागीच चेंदामेंदा केला. लाडक्या विठू माऊलीचे नाव घेत त्या 3ही महिला तिथेच गतप्राण झाल्या. ही परिस्थिती कशी उद्भवली याची करुण कहाणी ऐकल्यावर किंवा बघितल्यावर ज्याच्या डोळ्यातून अश्रू निघणार नाहीत तो माणूस म्हणायला पात्र आहे असे आम्हाला वाटत नाही. ज्या माऊली विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या त्यांनी आपले प्राण त्या वारीतच अर्पण केले. त्या नक्कीच विठुरायाच्या चरणी लीन झालेल्या आहेत. विठ्ठलाच्या पायाजवळ त्यांची सेवा रुजू झाली आहे असे आपण म्हटले पाहिजे. त्या माऊलींना तर मोक्ष मिळाला, परंतु त्यांच्या कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याचे काय? पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने नव्हती. त्या काळात चारधाम यात्रा किंवा गंगासागरला जाणे अत्यंत कठीण होते. त्यावेळी त्या तीर्थाटनाला जाणाऱ्या अनेकांच्या घरी मावंदे म्हणजे भोजन समारंभ होत असे. कारण तीर्थाटनाला गेल्यावर ते तीर्थाटन करून जाणारी व्यक्ती परत येईल की नाही याची शाश्वती नसे. आता तीर्थाटनापेक्षा तीर्थाच्या नावाने पर्यटन करण्यासाठी जाण्याचे दिवस आलेले आहेत. म्हणजे कितीतरी सुविधा उत्पन्न झालेल्या आहेत. पण या सुविधेपायी तीर्थाटनाच्या पर्यटनासाठी ज्यांना आपला जीव गमवावा लागतो त्याला काय म्हणावे हेही आम्हाला कळेनासे झालेले आहे. सुदैवाने अजून तरी आपल्या महाराष्ट्रातील या पंढरीच्या वारीत पर्यटन नसते, तर विठुरायाबद्दलचा जिव्हाळा आणि भक्तिभाव असतो. अशा वारकऱ्यांनाही जर अपघातात मरण येत असेल तर या वारीच्या मार्गावरील अडथळे दूर करणे हे समाजाचे कर्तव्य आहे असे आम्हाला वाटते. या भक्तिपर्वात अशा प्रकारची मुक्ती मिळावी असे कोणालाही वाटत नाही. पण आताच्या गतिमान वाहनांना आणि त्यांच्या चालकांना या भक्तिभावाची कल्पना कशी येणार? वाहनाच्या चालकांना वेगाने कसे जावे याचेच धडे दिले जातात. ज्या मार्गावरून जाण्यासाठी 16 ते 17 तास लागत असत त्यासाठी 8 तासांचा अवधी लागत असेल तर त्या वाहनाच्या वेगाला कसे आवरता येईल? पूर्वीची संथ चालणारी जीवन प्रणाली आता इतकी वेगवान झालेली आहे की त्यामुळे कोणाचा जीव गेला तरी त्याची थोडीशी तमा बाळगणेही आम्हाला गरजेचे वाटत नाही. पंढरीच्या वारकऱ्यांना तरी वारीच्या वाटेवर अशा प्रकारची घातोपघाताची मुक्ती यापुढे मिळू नये एवढीच आमची सावळ्या विठुराया चरणी प्रार्थना आहे.